झाले आम्ही सॉरी बाहेर कोण बोलत कर 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 सुरू गोवा फॉर्ड पार्टीतर्फे तुमका आयचे प्रेस कॉन्फरन्स येवकार. गुड इव्हनिंग. स्टार्ट करू ना सांगा गोवा फॉर्ड पार्टीतर्फे आयची प्रेस कॉन्फरन्स तुमका येवकार. व्हेरी गुड इव्हनिंग. हांव दिलीप प्रभुदेसाय, वायस प्रेसिडेंट. आयची प्रेस कॉन्फरन्स इज अबाउट अ व्हेरी सिरियस मॅटर that affects the future of our Goa and Goans. आता सिरियस मॅटर म्हणजे कितें की सेंट्रल गव्हर्नमेंटाची एक समग्र शिक्षा म्हणून एक प्रोग्राम आसा, एक स्कीम आसा, ज्यातूंत कंप्लीट स्कुलिंग सेक्टर म्हणजे प्री स्कूल टू क्लास 12 हे सारखे होलिस्टिकली समग्रतायेन म्हणल्यार होलिस्टिकली जावचे अशी म्हणून ही 1 एप्रिल 2018 साकून ही स्कीम इम्प्लिमेंट केल्या सेंट्रल गव्हर्नमेंटान. हातूंत पयलींची ज्यो सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर एज्युकेशन ह्यो तिनी ज्यो पयली स्किमी आशिल्ल्यो पयली सरकाराच्यो त्यो तिनी एक करून एक समग्र शिक्षा ही स्कीम केल्या. आता ही स्कीम हातूंत न्यू एज्युकेशन पॉलिसी हातूंत फुल्ली अलायन्ड जातात ताजी प्रोविजन्स आणि हातूंत खुबशे नवे टायपचे हे आसा, म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, संबंध फक्त मार्काचो न्ही, संबंध भुरग्याचे जे प्रोग्रेस जाता ताजो कार्ड, चायल्ड ट्रॅकिंग, मागीर थोडे दीस स्कुलांतले बॅग बी घेनासतना घेवप, अशे खूब नवे तातूंत फिचर्स आसा ह्या स्किमी. हे स्किमी इम्प्लिमेंट करपाक एक सार्थक पूण प्लॅन आसा सेंट्रल गव्हर्नमेंटाचो. निपुण भारत म्हणून एक लॉन्च केल्या. हे इन्श्युअर करपाक की प्रत्येक भुरग्याक वाचपाक, बरोवपाक आणि नंबराचे ज्ञान क्लास 3 पर्यंत जावचे म्हणून ही स्कीम 2026-27 पर्यंत इन फोर्स आसतली. आता ही स्कीमे बद्दल हे सगळे फीचर्स आयकुपाक खूप बरे दिसतात आणि त्या प्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या गायडलायन्सा प्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे गोंयांत एज्युकेशन डिपार्टमेंटान ही स्कीम इम्प्लिमेंट करपाची फुल जबाबदारी घेतल्या. हातूंत सेक्रेटरी एज्युकेशन विल बी द चीफ ऑफ दिस होल स्कीम इन गोवा. एक गोवा समग्र शिक्षा म्हणून एक रेजिस्टर्ड सोसायटी रेजिस्टर केल्या आणि समग्र शिक्षा अभियान गोंयांत ही गोवा समग्र शिक्षा म्हणजे GSS ही सोसायटी मुखार व्हरतली. एक गव्हर्निंग काउन्सिल आसा हेडेड बाय चीफ सेक्रेटरी, एक एक्झिक्युटिव्ह कमिटी आसा हेडेड बाय सेक्रेटरी एज्युकेशन, एक स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर आसा आणि असे वेगवेगळे लेवल्स आसा, म्हणजे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, क्लस्टर रिसोर्स सेंटर कोऑर्डिनेटर, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, असे खूप लेवल आसा ज्यातूंतल्यान हे स्किमीची होल इंटेन्शन इज दॅट इट इज अ बॉटम अप अप्रोच. म्हणजे ग्राउंड लेवलाचेर प्रत्येक स्कुलांत कमिटी आसतली, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिस आसतले आणि हे डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसीस जे आसा ते प्रत्येक स्कुलाची गरजो जाणून घेतले आणि त्या प्रमाणे वयर हे सगळे इन्फॉर्मेशन धाडून एट द स्टेट लेवल एक प्लॅन तयार जातलो ज्या प्रमाणे ही स्कीम इम्प्लिमेंट जातली. हे सगळे आयकुपाक खूप बरें दिसता, पूण एक्च्युअल ऑन ग्राउंड कितें चल्लां? ऑन ग्राउंड जर पळयलें जाल्यार एक सादी गोष्ट चल्ल्या, ती म्हणल्यार आमचे गोंयकाराचे नेक्स्ट जनरेशनाचे फ्युचर काबार करपाचे हे सरकाराचे काम चल्लां. हे सरकार प्रमोद सावंत जे सरकाराचो मुखेली आहा सरकाराचो आणि तो स्वतः एज्युकेशन मिनिस्टर आसा. हे सरकार इज ओनली हेल बेंट ऑन सेलिंग गोवा अँड गोवाज रिसोर्सेस आणि अशें कळटा की हांकां एज्युकेशनाचेर लक्ष दिवपाक अजिबात टायम ना.
भाऊसाहेब बांदोडकरान गोयचे लिबरेशन जातकीर एज्युकेशनाचेर फोकस दवरून जे एज्युकेशनाचे हे वाडयले गोंयांत फिगर्स कळटात 1951 गोयची लिटरसी रेट 23% आशिल्ली 2011 ती 88% जाली आणि लास्ट 4-5 वर्सां हे प्रमोद सावंत गव्हर्नमेंटान टोटल बॅक सीट घेतला एज्युकेशन सेक्टर आणि हे गोवा फॉरवर्ड पार्टी सांगना हे हांव सांगना हे पयर जो सीएजी रिपोर्ट जो असेंब्लीत प्रेझेंट केल्लो सीएजी रिपोर्ट 2022 which was up to the year 1920 या सीएजी रिपोर्टान सांगला की एज्युकेशन सेक्टर गोंयांत इज हेडिंग टुवर्ड्स डिझास्टर सादीशी गजाल एक ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हण आसा प्रायमरी सेकंडरी आणि हायर सेकंडरी लेवलाचेर ह्या रेशिओतल्यान अशें कळटा की कितले भुरगे ते लेवलाचें शिक्षण घेवपाक शकतात आणि तातूंतले कितले भुरगे स्कुलां पावतात 2015-16 वर्सा प्रायमरी एज्युकेशना हो रेशिओ आशिल्लो 117 म्हणजे जितले भुरगे शिक्षण घेवपाचे एलिजिबल आशिल्ले प्रायमरी ताजे पेक्षा चड भुरगे एनरोल जाताले स्कुलांनी 2019-20 हो रेशिओ जालो 96 म्हणजे प्रत्येक 100तले 4 भुरगे जे प्रायमरी एज्युकेशन घेवपाक एलिजिबल आसा तांकां एज्युकेशन घेवपाक मेळना ते एनरोल जायना ही परिस्थिती लास्ट 4 वर्सां जाल्या 117 वयल्यान 96 म्हणजे 21 पॉइंट हो रेशिओ देंवला सेकंडरी एज्युकेशन 108 वयल्यान 90 पावला हायर सेकंडरी एज्युकेशन 83 वयल्यान 68 पावला म्हणजे हायर सेकंडरी 2019-20 जर 100 भुरगे हायर सेकंडरी एज्युकेशन घेवपाक एलिजिबल आशिल्ले तातले फक्त 68 भुरगे घेताले म्हणजे 32 भुरगे एलिजिबल जावन सुद्धा हायर सेकंडरी एज्युकेशनाक वचनाशिल्ले आता हे फिगराचेर सरकाराक खंयच्याय अधिकाऱ्याचो खंयच्याय मंत्र्याचो लक्ष आसा काय ना सीएजी रिपोर्ट हो सरकार वाचता काय ना हो एक व्हडलो प्रश्न कित्याक हे जर चल्लां म्हळ्यार हायर सेकंडरी फॉर एक्झाम्पल 83-15-16 ते 77 आयले 18-19 आणि ते 19-20 68 आयले आणि हे फिगर सीएजीन खंयच्यान तरी दिल्लीच्यान तयार करूना हे फिगर जी पळय गोवा समग्र शिक्षा म्हणची सोसायटी आसा गोंयची जाचो हेड डायरेक्टर एज्युकेशन आसा ताणी दिल्ली फिगर आहे म्हणजे हांगचे डायरेक्टर एज्युकेशनाक हांगचे चीफ सेक्रेटरी हे फिगर खबर आसा इतले देंवल्या म्हणून आणि गव्हर्नमेंटान किती स्टेप्स घेतल्या हे आडोवपाक शिक्षणाचे जे शिक्षण म्हणटा ते गोंयची एक हायलायट आसा जी लिटरसी रेट गोंयची सगळ्यात हायेस्ट आसा अमोंग द कंट्री वन ऑफ द हायेस्ट ती अशी जर देंवपाक लागली जाल्यार कितें जातलें गोंयचें हे सरकारान गोंयची इकॉनॉमी काबार केल्या रोजगार ना इंडस्ट्री ना तुगेले एम्प्लॉयमेंट ना आमची इन्व्हायरमेंट वेस्टर्न घाटावयली इन्व्हायरमेंट काबार करपाचे मार्गार आसा आता आमचो मुखाल्ली जनरेशन फुडली पिळगी जी आसा ताजे फ्युचर काबार करपाचें हें चल्लां बाय प्युअर निग्लेक्ट एक वटेन अशें म्हणपाक जाता की हे सरकाराक दिसता की फक्त आमचो गोंयचो फुडार म्हणजे कोळसो म्हणटकीर शिक्षणाचेर लक्ष कित्याक दिवपाक जाय आता हे सगळे परते हांव म्हणटा हे हांव म्हणना हे सीएजी म्हणटा सीएजी रिपोर्टार आनी कितलीशे रिमार्क्स आसात गोंयचे एज्युकेशन सिना बद्दल सीएजी म्हणटा की हे जे डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट ऑफिसीस जे केल्या समग्र शिक्षा खातीर तांणी एन्युअल वर्क प्लॅन अँड बजेट हे 5 वर्सां खातीर करपाचें आसता 2015 ते 20 ते केलेच ना आनी जो प्लॅन केलो तो बॉटम अप केलो ना तो टॉप अप केलो टॉप डाऊन केलो म्हणजे कोणी तरी एसी ऑफिसांनी बसून एक प्लॅन केलो आणि तो सकल धाडलो तो इतलो इनप्रॅक्टिकल आशिल्लो की तो इम्प्लिमेंट जावपाक शकत ना आणि म्हणून ही दशा जाल्या आमच्या एज्युकेशन सेक्टराची मुखार वचून सीएजी म्हणटा की एज अ रिझल्ट द एक्च्युअल रिक्वायरमेंट्स ऑफ स्कूल्स कुड नॉट फाइंड प्लेस इन द एन्युअल वर्क प्लॅन अँड बजेट म्हणजे एक्झॅक्टली इनप्रॅक्टिकल प्लॅनिंग केल्लें GER ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ देंवलो हे ठळकपणान सीएजी नमूद करता
आणि म्हणटा की the decreasing trend of gross enrollment ratio at all levels indicated that the Department of Education and GSS, that is the government, could not ensure universal access to all the children in the age group of 6 to 18 years as on date. आम्ही राईट टू एज्युकेशन उलयता, आम्ही न्यू एज्युकेशनल पॉलिसीचे उलयता आणि आमचो गोंयचो सरकार 6 वर्स ते 18 वर्सां ह्या भुरग्याच्या गटाक शिक्षण दिवपाक शकना. कसली न्यू एज्युकेशन पॉलिसी, कसली राईट टू एज्युकेशन, हे गोंय सरकाराक या मुख्यमंत्र्यान एज्युकेशन मिनिस्टरान स्वताक विचारपाची गरज आहा. मुखार सीएजी रिपोर्ट म्हणटा की गव्हर्नमेंट ऑफ गोवा फेल्ड टू एक्सटेंड द इंटेंडेड बेनिफिट्स टू SC, ST अँड OBC स्टुडंट्स. सरकार SC खातीर बेनिफिट दिता, शेड्यूल्ड ट्रायबा खातीर बेनिफिट दिता, OBC खातीर दिता म्हणटा, पूण 25% रिझर्वेशन इन प्रायव्हेट स्कूल्स एज पर RTE एक्ट जे आसा ते इम्प्लिमेंट गव्हर्नमेंट करपाक शकना. समग्र शिक्षा स्किमी अंडर सगळीच चलयां SC, ST भुरग्यांक आणि BPL भुरग्यांक 2 सेट ऑफ युनिफॉर्म गव्हर्नमेंटान दिवपाक जाय. गव्हर्नमेंटान एक प्रोव्हिजन केलें 2015 ते 18 की 400 भुरग्यांक युनिफॉर्म दितले म्हणून, आणि मागीर ते 2018-19 600 भुरग्यांक करतले अशें रिव्हिजन केलें आणि हे फक्त पेपराचेर उरलें. ऑडिटान सीएजीन ऑब्झर्व केलां की गव्हर्नमेंटान युनिफॉर्म अलावन्स भुरग्यांक प्रोवायड केले ना आणि त्याच्या खातीर भुरग्यांक युनिफॉर्म मेळना. हे परत याद करता, हे आमी म्हणना, तो सीएजी रिपोर्ट सांगता. गव्हर्नमेंटान एक सिस्टम इम्प्लिमेंट करपाक आशिल्ली की ड्रॉप आउट जे जातात ते स्टुडंटाक स्कुलां परते कशे घेवचे, तांगेले एलिमेंटरी एज्युकेशन प्रायमरी एज्युकेशन कंप्लीट कर म्हणसर तांकां परते कशे घेवचे हे स्कीम तांणी गव्हर्नमेंटान करपाक जाय आशिल्ली. पूण एक्च्युअल परिस्थिती अशी आसा की गव्हर्नमेंटा कडेन ड्रॉप आउट चिल्ड्रनाचो डेटाच ना. समग्र शिक्षा अभियान हेही सांगता की ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी शुड बी प्रोवायडेड टू चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. आणि सीएजी रिपोर्ट म्हणटा की गव्हर्नमेंट कुड नॉट मेक अप्रोप्रिएट अँड सेफ ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट फॉर सच चिल्ड्रन टू अटेंड स्कूल्स. And they also did not disburse travel allowance to a majority of these children. अशे मुखार कितलीशे नेगेटिव्ह रिमार्क्स सीएजीच्या रिपोर्टात. Civil works such as building and toilet repair works in various schools were incomplete due to non-release of funds. Government done teachers eligibility test 10 वर्ष झाली तरी नोटिफायच करू ना क्वालिफिकेशन क्रायटेरिया, आणि त्या खातीर टीचरीचो स्टँडर्ड गोंयांत देंवत आसा. गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूलची 742 गोंयांत आसात, तातूंत 403 स्कूल आर फंक्शनिंग विथ अ सिंगल टीचर, while only 48 schools are having teachers more than required strength. Government failed to ensure rational deployment of teachers in schools as per prescribed pupil-teacher ratio, thereby depriving children enrolled in these schools of quality education as envisaged under RTE Act. At the same time, CAG report यही सांगता कि government thus denied gainful employment to more than 500 teachers. 500 गोंयकारां नोकरी मेळटलेली टीचराची ती गव्हर्नमेंटान दिला, म्हणजे भुरग्यांक शिक्षण मेळ्ळे ते मेळ्ळे सारखे, प्लस एम्प्लॉयमेंट जे मेळटले 500 टीचरी तेही ना. सो द होल पिक्चर अशें आहा की सरकारचे लक्षच ना शिक्षण क्षेत्राचे. सरकार फक्त कोळसो, मेल्ले मनशाचे एक्सायज लायसन्स रिन्यू करपाचे, मागीर जमनी विकपाचे, जुवारीची जमनी विकपाची, हाजेरच लक्ष. इम्पॉर्टंट जे स्टेट बिल्डिंगा खातीर जे इम्पॉर्टंट आहा प्रायमरी एज्युकेशन, भुरग्याचे शिक्षण, हाजेर लक्ष अजिबात ना. आणि हे मुख्यमंत्री स्वतः एज्युकेशन मिनिस्टर जाल्ल्यान ताणें स्वतः हाजी जाप दिवपाची गरज आसा. म्हजी असो डिमांड आसा की हाजे मुखार जेन्नाय मुख्यमंत्री एज्युकेशनाचेर किंवा खंयचेय दुसऱ्याचेर उलोवपाक उबो रावतलो तेन्ना पयलीं ताणें हे प्रश्न जे आमी न्ही ते सीएजीन रेज केल्या त्या प्रश्नाची उत्तरां ताणें गोंयचे लोकांक, गोंयची पब्लिकाक दिवपाची गरज आसा, गोंयची वोटरांक दिवपाची गरज आसा. की ताणें ही लास्ट इतली वर्सां तो एज्युकेशन मिनिस्टर आसतना ताणें हाजे कडेन दुर्लक्ष कित्याक केलें आनी तो कित्याक गोंयच्या भुरग्याच्या फ्युचरा कडेन खेळटा. सादी बजेट अलॉटमेंट जर पळयलें तर तातूंत प्रत्येक हेडा समग्र शिक्षा अभियानात 60 कोटी वयल्यान 24 कोटी बजेट एस्टिमेट 21-22 to 22-23.
फ्री टेक्स्ट बुक नोटबुक्स टू EBC स्टुडंट्स 1 कोटी दवरिल्ले 21-22 ते केले 90 लाख. एलिमेंटरी स्टेट स्कॉलरशिप्स टू मेरिट स्टुडंट्स 40 लाखा प्रोविजन लास्ट इयर आशिल्ले ह्या वर्सा 30 लाख. ग्रांट फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स 2 कोटी आशिल्ले ह्या वर्सा 60 लाख. वोकेशनल कोर्सेस 60 लाख आशिल्ले ते 50 लाख. परचेज ऑफ बुक्स फॉर स्कूल लायब्ररी तो म्हणटा वाचन संस्कृती वाडपाक जाय ते 50 लाख आशिल्ले ते 0. फायनान्शियल असिस्टन्स फॉर ST चिल्ड्रन फॉर परचेज ऑफ बुक्स एंड एक्झामिनेशन फीज 5 कोट्या वयल्यान फक्त 20 लाख. बिल्डिंगा खातीर 21-22 10 कोटी दवरिल्ले आता फक्त 20 लाख. सेकंडरी एज्युकेशन बिल्डिंगा 10.2 करोड दवरिल्ले आता फक्त 10 लाख. गरज आसा की अशें बजेट जे इवन अलॉटमेंट जे रिड्यूस करतात ताची जस्टिफिकेशन मुख्यमंत्र्याक दिवपाक जाय की बाबा भुरग्यांच्या शिक्षणा खातीर जे पयशे मोडपाची गरज आसा ते सुद्धा सरकार कित्याक मोडपाक तयार ना. प्रोवायड सुद्धा करपाक तयार ना, मोडपाक सोडच. आणि हो CAG रिपोर्ट जो आम्ही कोट करता ज्याचे फायंडिंग तुमच्या मुखार जी दवरल्या तो CAG रिपोर्ट वो रिपोर्ट BJP ऑपोजिशन आसतना बायबल समजतले. हे CAG रिपोर्टाक BJPन इतली इम्पॉर्टन्स दिल्ले. फॉर एक्झाम्पल जेन्ना 2G स्कॅम एक्सपोज केले CAG रिपोर्टाक तेन्ना BJPन हो एक रिपोर्ट एक म्हणजे एक तेन्नाचे UPA सरकाराचेर हे रिपोर्टाचे आधाराचेर मास मुवमेंट केल्लो आणि हे रिपोर्टाच्या आधाराचेर तांणी मतं मेळयली. तर आता हो CAG रिपोर्ट सेम CAGन जो रिपोर्ट केल्लो आसा ताजेर सरकार म्हणजे आमच्या कोतान वाचा सुद्धा हो रिपोर्ट. तर मुख्यमंत्र्यान एज्युकेशन मिनिस्टरान जो एज्युकेशन मिनिस्ट्री आसा ताणी ताजी जबाबदारी आसा की हे CAG रिपोर्टात जे जे पॉइंट्स काढल्यात ताजे इमिजिएट ताणे he should take heed to that, he should act according to that, and he should report back to the people of Goa की बाबा हे जे CAG रिपोर्टान जे पॉइंट्स काढल्यात ताची बाबतीत ते हाजेर तो किती करतलो, तो किती स्टेप्स घेतलो सो दॅट गोंयची भुरग्यांची फ्युचर आमचे स्कूल चिल्ड्रनाचे फ्युचर should be secure and they should and Goa should maintain the high level of education that it has maintained ever since liberation. Thank you.